श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आहेव नवमीची संपूर्ण माहिती सांगणार आहे। नवमी बऱ्याच नावांनी ओळखली जाते, त्यामध्ये सौभाग्य नवमी, अविधवा नवमी, मातृनवमी आणि नवमी श्राद्ध ही सगळी नवमीचीच नावं आहेत। तर पितृपक्षामध्ये आपण 15 ते 16 दिवस श्राद्ध करत असतो आणि ज्यांना आपल्या मामाकडच्या आजी आजोबांच्या श्राद्ध करायचं असतं तर त्यांनी हे मातामह श्राद्ध घटस्थापनेच्या दिवशी केलं तरी सुद्धा चालतं। तर असं एकूण 15 ते 16 दिवसांचा हा कालावधी आहे आणि त्यामध्ये प्रत्येकाच्या घरच्या तिथी वेगवेगळ्या असतात आणि त्यामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध हे करायचं असतं। यामध्ये जी तिथी येते ती म्हणजे आपल्याला खास सौभाग्यवती स्त्रियांच्या नावाने करायची असते। यंदा पितृपक्षामधील चतुर्थी तिथी जी होती तर तेव्हा क्षय तिथी आल्यामुळे ज्या दिवशी भाद्रपद कृष्ण अष्टमी आहे त्याच दिवशी अविधवा नवमी आलेली आहे। म्हणजे जरी कॅलेंडरमध्ये आपल्याला जरी हे दिसत असलं तरी सुद्धा त्या दिवशी आपल्याला भाद्रपद कृष्ण अष्टमी आहे आणि त्या दिवशी आपल्याला नवमी तिथी सुद्धा साजरी करायची आहे। किंवा आपल्या घरातील ज्या स्त्रिया सौभाग्यवती म्हणून मरण पावलेल्या आहेत तर त्यांच्या नावाने आपल्याला अविधवा नवमी करायची आहे। नवमी श्राद्ध आपण ज्याला म्हणतो तर ते हेच। तर यंदा पितृपक्षामध्ये आपल्याला 7 ऑक्टोबर 2023 ला म्हणजे शनिवारच्या दिवशी करायचं आहे। म्हणजेच काय तर या दिवशी नवमी श्राद्ध आपल्याला करायचं आहे। सौभाग्यवती स्त्रियांबरोबरच आपल्या घरातील एखादा पुरुष जरी नवमी तिथीला गेलेला असेल तर त्याचं श्राद्ध सुद्धा आपण या पितृपक्षातील नवमी तिथीला करू शकतो। तर बऱ्याच वेळेला असं असतं की विधवा स्त्रियांची वेगळी अशी पितृपक्षातील तिथी केली जात नाही किंवा घरातील एखादा पुरुष हयात असेल तर तो कोणत्या तारखेला गेला किंवा त्या दिवशी तिथे काय तिथी होती तर त्यानुसार आपण पितृपक्षातील तिथी त्यांच्या नावाने पितृ म्हणून साजरी करत असतो। आणि त्याचबरोबर घरातील ज्या स्त्रिया मृत्यू पावलेल्या आहेत आणि जर त्या विधवा असतील किंवा त्यांचं लग्न झालेलं नसेल तर मग बऱ्याच वेळेला पुरुषांच्या तिथी बरोबरच त्यांची तिथी सुद्धा आपण त्याच दिवशी करून घेतो आणि त्यांना नैवेद्य हा दाखवला जातो। पण सौभाग्यवती स्त्रियांच्या बाबतीत काय असतं, भले त्यांचा मृत्यू पावलेल्या असल्या तरी त्या दिवशी कोणतीही तारीख असेल आणि कोणतीही तिथी असेल म्हणजे नवमी सोडून बाकी कोणतीही जरी तिथी असली तरी आपल्याला त्यांचं पितृपक्षातील जे श्राद्ध आहे तर ते आपल्याला अहेव नवमीलाच करावं लागतं। कारण त्या सौभाग्यवती म्हणून मरण पावलेले असतात आणि म्हणून बाकी विधवा स्त्रियांची वेगळी अशी तिथी केली जात नाही। तर त्यांच्या घरातील कोणी स्त्रिया सौभाग्यवती म्हणून मरण पावल्या असतील म्हणजे त्यांचं नवऱ्याच्या अगोदर निधन झालेलं असेल तर अशा सर्व स्त्रियांना तुम्ही अविधवा नवमी करू शकता। मग त्यामध्ये तुमची आई असू शकते, कुणाची सासू असू शकते किंवा कुणाची काकू असू शकते, आजी असू शकते। तर अशा कोणत्याही स्त्रिया जर असतील तर त्यांच्या नावाने तुम्ही ही अहेव नवमी जी आहे तर ती करायची असते। पितृ जेवण तुम्हाला या दिवशी करायचं असतं तर हे जेवण करण्यासाठी जसं आपण पुरुषांची तिथी करतो तर त्यासाठीच बऱ्याच वेळेला आपण पुरुषांना बोलवतो, स्त्रिया पण जेवायला बोलवत असतो। त्याचबरोबर स्त्रिया पण जेवायला येतात, पण या तिथीसाठी आपण एखादी सुवासिनी स्त्री बोलवायची आहे। ती तुमच्या कुळातली असेल नसेल तरीही चालेल, पण सुवासिनी स्त्री तुम्हाला या दिवशी बोलवायची आहे आणि तिला आपल्याला जेवू घालायचं आहे। आता जर समजा तुम्हाला सुवासिनी स्त्री तुम्हाला मिळाली नाही किंवा तुमच्या आजूबाजूला जर तुम्हाला बोलावणं शक्य नसेल तर मग तुम्ही तुमच्या घरातील त्या सुवासिनी स्त्रीच्या नावाने उपवास करून तुम्ही जेवलात तरीही चालेल। म्हणजे घरातील स्त्रीनेच त्या गेलेल्या स्त्रीच्या नावाने जेवण केलं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही। जर तिचा जो नैवेद्य आहे तर तो तुम्ही तुळशीला दाखवला तरी सुद्धा चालतं। आणि तुळशी माता जी आहे तर ती आपल्याला अखंड सौभाग्याचे वरदान देत असते आणि म्हणूनच ही जी तारीख मी तुम्हाला सांगितलेली आहे तर त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, तुमची स्वच्छतेची कामं सगळी आटोपून घ्यायची आहे। आणि जर आपण आपल्या घरातील पुरुषांची पितृतिथी करतो त्यांच्या नावाने आपण पितृ जेवण घालतो तर घरातील पुरुष कसे असतात तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं दूध आणि काळे तीळ मिक्स करून किंवा एखादं फूल ठेवून दक्षिणेकडे तोंड करून पितरांना तर्पण देत असतात। तर त्या दिवशी घरातील स्त्रीने तर ती स्त्री सुवासिनी स्त्री असेल किंवा नसेल, जर विधवा असली तरीही चालेल, पण त्या स्त्रीच्या नावाने तुम्ही जे तर्पण आहे तर ते जरूर करायचं आहे। दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला तर्पण करायचं आहे। तुमचं तुळशी वृंदावन असेल तर ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे। तुळशीजवळ जागा असेल तर तिथे तुम्ही रांगोळी काढू शकता। सौभाग्यवती स्त्रीची ही तिथी असल्यामुळे सौभाग्याच्या बाबतीत ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या आपण या दिवशी करू शकतो। या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावरची सुद्धा पूजा करू शकता, तिथे लक्ष्मीची पावलं काढू शकता
शकता. त्याचबरोबर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करू शकता आणि घरातील स्त्रीने या दिवशी आवर्जून आपल्या कुलस्वामिनीची सुद्धा पूजा करावीच. तर पूजा वगैरे आटोपली की त्यानंतर तुम्ही स्वयंपाक हा करू शकता. तर पितरांसाठी आपल्याला भरपूर पदार्थ हे बनवावे लागतात आणि त्याचा आपल्याला पितरांना जेवू घालावं लागतं. तर काही ठिकाणी पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे किंवा ज्यांच्याकडे आता पहिल्यांदाच आहिवे नवमी केली जाणार आहे, तर जसं की बाकी पितरांच्या जेवणासाठी तुम्ही कोणता नैवेद्य बनवता तर तेच पदार्थ तुम्हाला नवमीला सुद्धा केले तरी सुद्धा चालतील. तर त्यामध्ये तुमच्याकडे जी पद्धत आहे तर ते पदार्थ तुम्हाला बनवायचे आहेत आणि त्याचा तुम्हाला पितरांना नैवेद्य हा दाखवायचा आहे. तर अशा पद्धतीने आहिव नवमीचा संपूर्ण स्वयंपाक करून त्यातला जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला स्त्रीच्या नावाने त्या दाखवायचा असतो. तोपर्यंत तुम्ही तुमच्या घरामध्ये आलेल्या स्त्रीला सुद्धा बसायला जागा देऊ शकता आणि ती आल्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल. आता तुमच्या घरातील जी स्त्री आहे आणि ती मरण पावलेली आहे तर तिचा फोटो सुद्धा तुम्ही या दिवशी व्यवस्थित पुसून तिची पूजा वगैरे करू शकता. नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर तिच्या फोटोसमोर तुम्ही जे काही लेण आहेत सौभाग्यवती स्त्रिया जे वापरत असतात तर ते सगळं काही तुम्ही ठेवू शकता. जो स्वयंपाक आहे तर त्याचा नैवेद्य दाखवल्यानंतर हेच आपण जेवण म्हणून सुद्धा करू शकता. नैवेद्य आपल्याला खास करून या दिवशी गाईलाच द्यायचा असतो आणि अहेव स्त्रीच्या नावाने आपण जी काही तिथी करत असतो म्हणजे अहेव नवमीची जर तिचा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला कावळ्याला न देता तो गाईला दिला जातो. आणि जर तुम्हाला काही कारणांमुळे गाय वगैरे मिळाली नाही तर मग तुम्ही हा नैवेद्य तुळशीजवळ ठेवू शकता आणि नंतर तेच ताट तुम्ही तुमच्या घरामध्ये जी सुवासिनी स्त्री म्हणून जेवायला येणार आहे तर तिला सुद्धा तुम्ही जेवायला दिलं तरी सुद्धा चालेल. गाईला नैवेद्य दिल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे तर घराच्या बाहेर थोडासा तुम्हाला विस्तव तयार करायचा आहे. गोऱ्यांचा विस्तव तयार केल्यानंतर त्यावर तुम्हाला सर्वप्रथम भात टाकायचा आहे. घरातील सुवासिनी स्त्रीने खास करून हे कार्य केलं तर खूप चांगलं राहील. तर अशा पद्धतीने त्या विस्तवावरती आपल्याला भात टाकायचा आहे, थोडंसं तूप टाकायचं आहे आणि पाणी जे आहे तर ते उलट दिशेने आपल्याला फिरवायचं आहे. आता ज्यांना माहिती आहे की आपण देवांना कसा नैवेद्य दाखवतो, नैवेद्य दाखवल्यानंतर आपण ज्या दिशेने पाणी फिरवतो तर तसं फिरवायला काही हरकत नाही. पण आता जर आपल्याला माहिती नसेल तर काय करणार, तर अशा पद्धतीने तूप आणि भात जो आहे तर जेव्हा आपण विस्तवावर टाकतो आणि त्याचा जो सुवास आहे तर आपल्याला हयात नसलेला किंवा ज्यांची आपण तिथी साजरी करतोय तर त्या सुवासिनीपर्यंत तो पोहोचायला हवा, म्हणूनच तो विधी केला जातो. तर तुम्ही हा विधी आवर्जून करा आणि फक्त सुवासिनी स्त्रीच्या बाबतीत नाही तर तुमच्या घरामध्ये जे कोणी पितृ त्यांचे तुम्ही श्राद्ध करत असाल तर हा विधी सुद्धा तुम्ही आवर्जून करू शकता. आणि नंतरच तुम्ही तुमच्या घरी बोलवलेल्या जी कोणी स्त्री आहे तर तिला तुम्हाला जेवायला द्यायचं आहे आणि तुम्ही सुद्धा मग जेवण करू शकता. आता जेवण वगैरे झाल्यानंतर सुवासिनी स्त्री जी मरण म्हणून पावलेली आहे तर तिच्या समोर तुम्हाला साडी चोळीची ओटी ठेवायची आहे. जे काही सौभाग्याचं लेणं आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे आणि ती तुम्हाला फोटो समोर ठेवायची आहे आणि तीच भेटवस्तू तुम्हाला त्या सुवासिनीला सुद्धा द्यायची आहे. आता तुम्हाला जर हे शक्य नसेल तर मग फक्त तुम्ही नारळ तांदूळ वगैरे हे सगळं देऊन सुद्धा नेहमीप्रमाणे त्या स्त्रीची ओटी भरली तरी सुद्धा चालेल. आणि जर तुमच्याकडे कोणी जेवायला स्त्री आलेली नसेल किंवा तुम्हाला ते बोलवणं शक्य झालं नसेल तर मग तुम्ही काय करायचं आहे तर तुळशीची ओटी भरायची आहे आणि नंतर जे ओटीचं साहित्य आहे तर ते तुम्ही स्वतः सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे नारळाचा सुद्धा तुम्ही काहीतरी वापर करू शकता, तांदळाचा वापर करू शकता. तर अशा पद्धतीने ही ओटी जी आहे तर तुम्ही वापरली तरीही चालेल. आणि आहिव नवमीच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही तुळशीजवळ एक पिठाचा म्हणजे कणकेचा दिवा तयार करून ठेवायचा आहे आणि त्या दिव्याला तुम्हाला हळदी कुंकू वाहायचं आहे. कारण सौभाग्यवती स्त्री किंवा आहिव स्त्री म्हटलं आणि ती जी निधन पावलेली स्त्री आहे तर तिचं सगळं जे लेणं आहे तर तसंच्या तसं होतं, कारण नवऱ्याच्या अगोदर तिला मरण आलेलं असतं आणि म्हणूनच मग तुम्ही हा जो दिवा लावलेला आहे तर त्याला हळदी कुंकू आपल्याला वाहायचं आहे आणि त्या वातीची दिशा आपल्याला दक्षिणेलाच करायची आहे. कारण पित्र कोणतेही असो, त्यामध्ये स्त्री असले काय आणि पुरुष असले काय, तर मग त्यात सुवासिनी स्त्री असेल तरी सुद्धा त्याची जी दिशा आहे तर ती दक्षिण दिशा असते आणि त्यामुळे दिवा जो आहे तर तो तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करूनच लावायचा आहे. जर तुम्हाला कणकेचा दिवा करणं शक्य नाही झालं तर मग तुम्ही मातीची पणती लावली तरीही चालेल, पण त्याला हळद कुंकू लावायला अजिबात विसरू नका. आणि तिथे दिवा जेव्हा तुम्ही लावाल तर तिथे तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा म्हणायचा आहे किंवा तुम्ही दुसरा कोणताही मंत्र म्हटला तरीही चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा तिथे लावायचा आहे, म्हणजे तुमच्यावरती तुमचे जे पित्र आहेत तर ते प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद सुद्धा देतील. आणि जेव्हा तुम्ही या पद्धतीने सुवासिनी स्त्रीची ओटी वगैरे भराल तर तिला सुद्धा तुम्ही हळद कुंकू द्यायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने ही आहिव नवमी साजरी केली जाते. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.